कोळवण परिसरानंतर वर्धा पांधन रस्ता मार्ग आणि कडू पांधन मार्गावर कुत्र्याच्या पिल्ल्याची शिकार झाली आहे। शेतकऱ्यांच्या ओलीत कापसाचा वेचचा आणि रब्बी पीक पेरणीचे काम ठप्प असल्याचं पाहायला मिळते आहे। तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोझरी या गावात सर्वप्रथम 30 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान कोळवण परिसरामध्ये किसनराव हटवार यांच्या मुलीला बिबट्या दिसला होता। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वन विभागाने या भागात सर्च ऑपरेशन राबवून ठसे आढळून आल्यानंतर पिंजरा लावण्यात आला। त्याचवेळी गावाच्या दुसऱ्या भागातून सुद्धा वर्धा पांधन रस्त्यावरती बिबट पाहण्यात आल्याची चर्चा होती। 6 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे 8 वाजेच्या दरम्यान रमेश हिवराळे यांना वर्धा पांधन रस्त्यावरील नदीवर बिबट्या आढळून आला। 7 डिसेंबर रोजी आता अविनाश लंगडे, मधुकर ढोबळे, शिवणगाव शिवारात सकाळी 7:30 वाजता बिबट दिसला आहे। मात्र त्यानंतर आता कोळवण परिसरातील कडू पांधन रस्त्यावरील राजेंद्र कडू यांच्या शेतातील कुत्र्यांच्या पिल्ल्याची बिबट्याने शिकार करण्याची घटना पुढे आल्यानंतर गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। 30 तारखेपासून शिरसगाव मोझरी आणि कोळवण परिसरामध्ये बिबट्या फिरून राहिलेला आहे आणि गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। आणि या बिबट्याने शिकार केली का कुठे किंवा कुठे आढळून आलं का? ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत, पिंजरा लावलेले आहेत, पण कुठे आढळून आलं नाही। पण आजच्या तारखेमध्ये सकाळी राजेंद्र कडू यांच्या शेतामध्ये एका कुत्र्याच्या पिल्लाचा मृतदेह आढळून आला। त्याच्या गळ्याचा घोट घेतलेला आहे। त्याच्या अंतरानंतर काही अंतरावर दुसऱ्या पिलाचा एक मृतदेह आढळून आला। त्याचा गळ्याचा पूर्ण घोट घेतलेला आहे। बिबट्याचे ठसे उमटून आले। त्यानंतर आम्ही तिवसा वन विभाग आणि चांदूर रेल्वे वन विभागाला फोन केला आणि तिवसा विभागाने ड्रोनने आज दिवसभर आमच्या इथं सर्चिंग ऑपरेशन राबवलं, पण त्यामध्ये काही आढळून आलं नाही। पण तिवसाच्या आपलं चांदूर रेल्वे वन विभागाने आज त्याच ठिकाणी 3 ट्रॅप कॅमेरे लावण्याचं आदेश तिथल्या RFOने दिले आहे। वन विभागाचे अधिकारी, वनपाल आणि कर्मचारी सर्व ऑन ग्राउंड होते। आणि पण आमचं मत असं आहे गावकऱ्यांचं की गावकऱ्यांमध्ये जे शिरसगाव मोझरी, शिवणगाव, धोत्रा आणि सालोरा या चारही गावाच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आमचं म्हणणं असं आहे की बिबट्या तुम्हाला 30 तारखेपासून आजपर्यंत सापडत नाही आहे। तर त्यामुळे काय करा की तिवसा आणि वन विभाग आणि चांदूर रेल्वे वन विभाग यांनी संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन राबवलं पाहिजे। आज जर बिबट्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचा, शेतमजुराचा जर जीव गेला, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होऊन राहिले। वन विभाग याची जबाबदारी घेते का? आमची मागणी आहे दोन्ही वन विभागाने संयुक्तरित्या सर्च ऑपरेशन राबवलं पाहिजे।